आज मी तुम्हाला झटपट अशी मसालेदार कोळंबी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हे सोलून अर्धा किलो कोळंबी आहे बघा, साफ करून घेतलेली। ह्याच्या जे आतमध्ये एक धागा असतो ना काळावाला, तो पण मी काढून घेतलेला आहे। कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल काढून घेऊया, गरम होऊन देऊया। छोटा 1 चमचा मी ह्याच्यामध्ये जिरं टाकणार आहे। ह्याच्यामध्ये मीडियम आकाराचे 3 कांदे मी चॉपरला असे बारीक करून घेतलेले आहेत एकदम। कांदा चांगला भाजून घ्यायचा, त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि एक हिरवी मिरची अशी कुटून घेतलेली। गॅस मीडियम आहे, 2 ते 3 मिनिट आपण हे सगळं चांगलं परतून घेऊया। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचं टोमॅटो पण ही चॉपरला मी बारीक करून घेतलेला आहे, 1 मिनिटभर परतून घ्यायचं। गॅस करणार आहे बारीक। त्याच्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊया। ही आगरी मसाला आहे, तुम्ही कोणता पण टाकला तरी चालेल, किंवा मिरची पावडर जरी वापरली तरी चालू शकते। कांदा लसूण मसाला वगैरे, जिरे धने पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, थोडीशी हळद घेतलेली आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। सगळे मसाले मी अपलोड केलेले आहेत, तुमच्याकडे जो असेल तो वापरला तरी चालू शकतो। त्याला चांगला आपण परतून घेऊया बारीक गॅसवर। ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे ते 3 तुकडे बघा कोकमचे। कोकम आगळ वगैरे जरी तुम्ही वापरला तरी पण चालू शकतं। टोमॅटो टाकल्यानंतर जरी तुम्हाला नसेल टाकायचं तरी पण नाही टाकलं तरी पण चालू शकते। गॅस केलेला आहे आत्ता मी मीडियम। त्याच्यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी घालणार आहे, थोडंसं घातलेलं आहे, एक अर्धा कप जरी घातलं तरी चालेल, कारण हे आपले जे मसाले टाकलेले आहेत हे चांगले शिजले पाहिजे। ते बारीक गॅसवर जरी शिजवलं तरी चालेल, एक 5 ते 7 मिनिट, किंवा मीडियम गॅसवर जरी शिजवलं तरी चालेल। झाकून ठेवूया। बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं होतं, झाकण काढून घेऊया। असा मसाला जरा चांगला शिजला की नाही मस्त होतं मग। आता ह्याच्यामध्ये ही कोळंबी काढून घेऊया, मिक्स करून घेऊया। मस्त अशी बघा मिक्स करून घेतलेली आहे। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल वाढवलेला नाही आहे। आपण मसाला शिजवल्यापासून बारीकच होता, वाढवायचाच नाही, कारण कढई जर पातळ वगैरे असेल का नाही तर मग खाली वगैरे लागतं। थोडीशी वरून परत आता मी कोथिंबीर टाकणार आहे, पहिले पण टाकली होती। मिक्स करून घेते। कोळंबीच्या तर कोळंबी थाळी वगैरे सगळं मी अपलोड केलेले आहेत। मस्त अशी बघा झालेली आहे अशा पद्धतीत। ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, गॅस बारीकच ठेवणार आहे, बारीक गॅसवर एकदम 10 मिनिटासाठी झाकण। बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं, झाकण आपण काढून घेऊया। अशा पद्धतीत झालेलं आहे। पूर्ण जरी तुम्हाला जर हे आटवायचं असेल तर आटवू शकता, कारण हे थंड झाल्यानंतर का नाही की एकदम असं सुक्क सुक्क होईल, एवढं तरी पाहिजेच। कारण एखादी भाकरी जर खाल्ली ह्याच्यावर तांदळाची, ज्वारीची किंवा भातावर जरी खाल्लं तर असं मस्त असं लागतं बघा, चविष्ट एकदम। करून बघा, काही वाटण वगैरे करायची गरज नाही, एकदम झटपट अशी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।